तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेळी मेंढी पालनासाठी 75% अनुदान, शासनाची पशुपालकांसाठी योजना। जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांनी केली नोंदणी। बाधित गावांना पूररेषा निश्चिती, अत्याधुनिक ड्रोनचा वापर। शिरोळ तालुक्यात पाटबंधारे विभागाची युद्ध पातळीवर मोहीम। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना। सुरक्षांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन। कुरखेडात यंदा 783 हेक्टरवर मका, शेतकऱ्यांचा मका पिकाकडे वाढता कल। कमी खर्चात ठरते शेती फायद्याची। चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस पावसाचा अंदाज। तूर, कापूस, रब्बी पीक संकटात, नियोजन करण्याची आवश्यकता। आता कांदा उत्पादकांवर कोसळणार नवे संकट। लासलगाव विभागात पाऊस, गारपिटीच्या भीतीने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। शेतकऱ्यांना ठगवणाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, कृषी मंत्री कोकाटे यांचं आवाहन। द्राक्ष बागायतदार संघ शेतकरी बैठकीत सूचना। सोलापूर दक्षिणमध्ये यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार। पेरणीपासून पाऊस लांबल्याचे कारण, कडब्याची कमतरता भासणार। 3 वर्षात विजेचे दर कमी होतील। गरिबांना यंदा 20 लाख पक्की घरे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली। घरासाठी लाभार्थ्यांनी द्यायच्या 10% रकमेची अट रद्द केली। घरांवर असेल सोलर रूफटॉप। 3.25 लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द, घोटाळ्याची पाळेमुळे सीएससी केंद्रामध्ये। कृषी विभागाची कडक पावले, शासकीय जमिनींचाही विमा काढल्याचे प्रकार। विमा भरपाई लाटण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करीत वेगवेगळ्या युक्त्या वापरून अर्ज दाखल केले जात आहेत। मृत शेतकरी किंवा परगावच्या शेतकऱ्यांच्या नावे सर्रास विमा काढला जातोय। शासकीय व MIDCच्या जमिनीवर तसेच बिगर शेती भूखंडावर पीक असल्याचे भासवून विमा उतरवल्याचे प्रकार वाढले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे। गोंदिया जिल्ह्यात 1 लाख शेतकऱ्यांना मिळाला 17वा हप्ता। PM किसान योजनेचे लाभार्थी आले हरद्यावर। सर्वेक्षण मोहिमेचा परिणाम, वर्षाकाठी 6,000चे अनुदान। अहिल्यानगर जिल्ह्यात गारपीट व पावसाचा अंदाज। 26 ते 28 डिसेंबर पर्यंत दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे जनतेला आवाहन। रेशनच्या गव्हाला आंबट वास, मोहाडीत 128 क्विंटलचे वितरण। लाभार्थी म्हणतात, आम्ही ही माणसेच, थट्टा थांबवा। सावळची द्राक्ष चालली परदेशात, निर्याक्षमला 110 रुपये प्रति किलोचा दर। जालना जिल्ह्यात तुरीचे भाव 2000 गडगडले, नवीन तूर बाजारात दाखल। तुरीस 5750 ते 7910 रुपये प्रति क्विंटलचा भाव, शेतकरी झाले हतबल। बहिणींचा डिसेंबरचा हप्ता आला, शासकीय योजना। लाडकीचे खाते भरण्यास पुन्हा सुरुवात, बहिणींच्या खात्यात पडले 1500 रुपये। राज्यातील वनक्षेत्रात मोठी घट, 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये केवळ 16% जंगल शिल्लक। यवतमाळ जिल्ह्यात CCIने खरेदी केला 350 कोटींचा कापूस। खुल्या बाजारात दर घसरल्याचा परिणाम, सर्वाधिक खरेदी खाटंजी केंद्रावर। गूळ दरात 400 रुपयांची वाढ, थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून मागणी। प्राथमिक सोसायट्यांमधून मिळणार 32 नव्या सेवा, अमित शहा यांचं आश्वासन। 10,000 प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांचे लोकार्पण। आगामी 5 वर्षात 2 लाख नव्या बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांच्या निर्माणामुळे शेती आणि सहकार क्षेत्रात समृद्धी येईल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेला आहे। नव्या रचनेत 32 नव्या सेवांना या सोसायट्यांना जोडण्यात आलेलं आहे। शेतीसह डेअरी, मत्स्यपालन क्षेत्रात या सोसायट्यांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे। पुरंदरमधील शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत, वर्षभरापासून शेतकरी ताटकळले। अनेकांनी कर्ज काढून राबवली योजना। कांदा रोपासाठी मारामार, यंदा मेहनतीचं सोनं की माती होणार, हवामान बदलाचा परिणाम। उत्पादन घटल्याने दर पुन्हा वाढण्याचे संकेत। माजलगाव विभागात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नावालाच, कधी बंद तर कधी चालू। बारदाण्याचे कारण सांगून खरेदी केंद्र अनेक दिवसांपासून बंद। पैसे देणारे पीक जवस तरीही शेतकऱ्यांची पाठ का? धाराशिव जिल्ह्यात अवघ्या 167 हेक्टरवर झाली पेरणी। मराठवाड्यातील 29% विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी, विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण। इंग्रजी व गणितापासून तर विद्यार्थी 4 हात लांबच। वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे मिरची बाजाराला बसला यंदा फटका। अवघी 60,000 क्विंटल आवक, हंगाम संपण्याच्या मार्गावर तरीही भाव नाहीच।
औसा बाजारात नवीन तुरीची आवक 7,751 रुपयांचा भाव. हमी भाव मिळेना. नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले. मुदखेडला मिळाले अतिवृष्टीचे 29 कोटी. खरीपाचे झाले होते नुकसान. तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा. छाननीनंतर खात्यात पैसे जमा. नाफेडच्या खरेदी केंद्रात बारदानाच नाही. सोयाबीन विक्रीसाठी आणावे कसे. बार्शी टाकळी केंद्रात 3,300 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी. 700 जणांकडून खरेदी. 3 विभागाच्या त्रांगड्यात अडकला ॲग्रिस्टॅक उपक्रम. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग. उत्पादित पिकांचा उत्पादन खर्चही होईना वसूल. अनेक पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात. ऊस दराची कोंडी फुटेना. शेतकरी हवालदिल. 18 पैकी 14 कारखाने सुरू. आतापर्यंत 36 लाख मेट्रिक टन गाळप. कारखान्यांकडून नियमांना तिलांजली. अमरावती जिल्ह्यात सूर्यघर योजनेतील 27.50 कोटींचे अनुदान आता ग्राहकांच्या खात्यात जमा. 4,629 ग्राहकांनी बसवले घराच्या छतावर रूफटॉप सोलर प्रकल्प. मुलींना मिळणार 5 रुपये रोजाप्रमाणे उपस्थिती भत्ता. योजना DPCकडे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती. उद्या गारपिटीसह मोठ्या पावसाची शक्यता. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात वादळी पाऊस. सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ. 4 किलोच्या पेटीला 400 ते 480 रुपये दर. हवामान बदलामुळे अडचणीमध्ये वाढ. नव्या वर्षात जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया होणार. 35 कोटींच्या रोबोटची खरेदी. डॉक्टरांना प्रशिक्षण. राज्यात प्रथमच प्रयोग. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीच्या 75% पशुधनाच्या वैरणीसाठी मका रगड पेरली. परवडणाऱ्या गहू, हरभरा पेरणीला दिले शेतकऱ्यांनी प्राधान्य. 7/12 पेरेपत्रक नसल्याने क्विंटल मागे 500 रुपयांचे नुकसान. कापूस उत्पादकांना फटका. पणन महासंघाच्या अटीने वाढवली अडचण. नामांकातून आजपासून आवर्तन सोडणार रब्बी हंगाम. वैजापूर, गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा. बैठकीत निर्णय. गैर बासमती तांदळाला वाढली मागणी. बारीक तांदळाच्या मागणीमुळे दरात वाढ. ग्राहक वळाला दुसऱ्या तांदळाकडे. प्रत्येक गावकऱ्याला मिळणार प्रॉपर्टी कार्ड. मंत्री बावनकुळे यांची माहिती. 27 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ. गडचिरोलीचे पालक होणार फडणवीसच. स्वतः दिले संकेत. चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेणार. सरपंच हत्येसह 3 गुन्हे आता CID कडे. अजूनही आरोपी मोकाटत. पोलिसांचा रोल संपला. जरांगे पाटील, शरद पवार बीडमध्ये येणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.